हॅलो एव्हरीवन. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो अगेन पी एल एमधला. आपण आत्तापर्यंत काय बघितलं पी एल एमधलं इनपुट बफर्स आणि अँड मॅट्रिक्स. आता इथं अँड मॅट्रिक्सचं परत सिम्प्लिफाईड डायग्राम दाखवलं आहे बघा. नेक्स्ट काय आहे, जर त्या ब्लॉक डायग्राममध्ये बघितलं तर ऑर मॅट्रिक्स. म्हणजे आपण मग असे एक्झाम्पल काय म्हटलं, एस ओ पीसाठी आपण काय करतो आहे, अँडिंग करून परत त्याचं ॲडिशन करतो आहे, त्यासाठी ऑर मॅट्रिक्स दाखवलं. इट इज कनेक्टेड आफ्टर द अँड मॅट्रिक्स अँड इम्प्लिमेंट द सम टर्म ऑफ एस ओ पी एक्सप्रेशन विच इज टू बी इम्प्लिमेंट. म्हणजे काय, एस ओ पीमध्ये आपण प्रोडक्ट टर्म पहिल्यांदा हे करतो आहे म्हणून अँड मॅट्रिक्स वापरतो आहे. त्यानंतर सम टर्मसाठी आपण ऑर मॅट्रिक्स वापरले. हिअर P0 P1 डॉट 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 आर द आउटपुट्स ऑफ अँड मॅट्रिक्स. आता ते आउटपुट काय असणार आहेत, ऑर मॅट्रिक्सला ॲज अ इनपुट म्हणून आपण यूज करायचे. these are the applied to basis of OR gate is formed by connecting transistor in parallel. बघा, जे PO P1 Pn-1 अप टू n-1 दिस आर द आउटपुट ऑफ अँड मॅट्रिक्स. ते आपण आता ऑर मॅट्रिक्सला ॲज अ इनपुट म्हणून कनेक्ट करायचे आहेत. लक्षात येतं आहे म्हणून. आणि हे कसं केलं आहे बघा, त्याचं हे बघा, आणि इथं बघा आर कनेक्टिंग ट्रान्झिस्टर्स इन पॅरलल. बघा ट्रान्झिस्टर्स कनेक्ट केलेत, दिसत का, दीज आर द ट्रान्झिस्टर्स विच आर कनेक्टेड इन पॅरलल. लोड इज कॉमन, ठीक आहे, हे बघा कॉमन लोड अँड इट इज कनेक्टेड टू इमिटर. ट्रान्झिस्टरच्या इमिटरला कनेक्ट केले. S0 S1 S-1 दीज आर द आउटपुट ऑफ ऑर मॅट्रिक्स. हिअर S0 S1 Sn-1 दीज आर द आउटपुट ऑफ ऑर मॅट्रिक्स. येते लक्षात, these are the output of OR matrix. If all the fuse links are intact, म्हणजे जर कनेक्शन प्रत्येक फ्यूज लिंकचं त्याच्यावर कनेक्शन असेल, सो द S0 इज इक्वल टू P0 प्लस P1 प्लस डॉट 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 Pn-1. सो द रिक्वायर्ड टर्म कॅन बी ऑब्टेन्ड बाय ओपनिंग द अनवॉन्टेड फ्यूज लिंक. म्हणजे जर रिक्वायर्ड टर्म आपल्याला पाहिजे असेल, जी अनवॉन्टेड फ्यूज लिंक आहे ती ओपन करायची आणि त्याच्यानुसार आपल्याला रिक्वायर्ड टर्म POSची मिळून जाईल. येते लक्षात. इथं बघा ऑर गेट 0 ऑर गेट 1 अँड आउटपुट लिहिले का. these are the fuse, these are the transistors. If the fuse links corresponding to input P2 P4 P6 are open circuited, the output of 8 input then given by S0 is equal to P0 P1 P3. बघा आता समजा P2 P4 आणि P6 ओपन सर्किटेड आहेत, तर आउटपुट आपल्याला असं मिळणार P0 P1 P3 P5 P7. बाकीचे 2 3 4 6 ह्याच्यामध्ये येणार नाहीत. लक्षात. नेक्स्ट दिस इज द सिम्प्लिफाय प्रेझेंटेशन ऑफ ऑर मॅट्रिक्स. फक्त इथं काय, दिस इंडिकेट्स दॅट कनेक्शन इज प्रेझेंट. इथं बघा ऑर सर्किट काढलेले आहेत S0 to S-1, कारण आपले आउटपुट्स काय आहेत S0 to S-1. दॅट इज द सम टर्म. तिथं प्रोडक्ट होतं म्हणून P वापरलेलं आहे. नेक्स्ट ब्लॉक काय बघा, इन्व्हर्ट / नॉन इन्व्हर्ट मॅट्रिक्स. The block next to the OR matrix is a inverting and non-inverting matrix which is programmed buffer. It can be inverts its input if active low input is required. समजा एखादा हाय इनपुट आहे तर ॲक्टिव्ह लो पाहिजे असेल तर आपण हे इन्व्हर्ट नॉन इन्व्हर्ट मॅट्रिक्स यूज करू शकतो. इफ द इनपुट इज पासिंग विदाउट एनी इन्व्हर्जन, इफ द ॲक्टिव्ह हाय आउटपुट इज रिक्वायर्ड. विदाउट एनी इन्व्हर्जन पास झालं म्हणजे काय, आपल्याला हाय आउटपुट लागणार आहे. दस द सम ऑफ प्रोडक्ट टर्म obtained at the output of OR matrix can be either the inverted form or passes through as it is. म्हणजे आपल्याला कसं पाहिजे तसं आपण त्याला पास करू शकतो. फॉलोइंग फिगर शोज द सर्किट फॉर इन्व्हर्ट अँड नॉन इन्व्हर्ट मॅट्रिक्स. फिगर एक आहे बघा, शोज द XOR गेट. ठीक आहे. इफ द फ्यूज लिंक इज क्लोज्ड देन वन ऑफ द इनपुट विल बी परमनंटली 0. हेन्स आउटपुट काय येणार, 0 XOR S is nothing but yes. If the fuse link is open, then it is treated as 1, so output is S bar. 1 plus S bar. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे, जर आपल्याला सेम पाहिजे असेल तर फ्यूज लिंकला कनेक्ट करायचं, इंटॅक्ट करायचं. जर अपोजिट म्हणजे वेगळं पाहिजे असेल, बारमध्ये पाहिजे असेल तर ती ओपन ठेवायची. त्यामुळे आपल्याला पाहिजे तसं आउटपुट आपण बघू शकतो. फिगर बी शोज काय करते बघा, आउटपुट विल बी सेम ॲज द इनपुट इफ द फ्यूज लिंक इज इंटॅक्ट. सेम पाहिजे असेल तर फ्यूज लिंक इंटॅक्ट करायची. आलं लक्षात आहे बघा. इफ फ्यूज लिंक इज इंटॅक्ट बिकॉज द इन्व्हर्टर विल बी पासेस ॲज इट. वेअर ॲज वी गेट S bar ॲट द आउटपुट
इफ फ्यूज लिंक इज ओपन सर्किट. म्हणजे दोन्ही ह्याच्यात काय आहे, जर फ्यूज लिंक इंटॅक्ट असेल तर ॲज इट इज आउटपुट मिळते, आणि जर फ्यूज लिंक ओपन असेल तर आपल्याला रिव्हर्स आउटपुट मिळते बाय युझिंग एक्सऑर गेट, बाय युझिंग इन्व्हर्टर. ठीक आहे. आता आउटपुट बफर्स आहेत बघा. नेक्स्ट बघ, त्यामध्येच आहे आउटपुट बफर्स. द करंट सोर्सिंग कॅपॅसिटी ऑफ PLA कॅन बी इन्क्रीज्ड बाय युझिंग द आउटपुट बफर. तेवढ्यासाठी आउटपुट बफर वापरले. PLA आउटपुट आहे जनरली मेड कॉम्पॅक्टिबल विथ TTL फॅमिली, म्हणजे त्याला आपण TTL फॅमिली कनेक्ट करू शकतो. फिगर शोज द चिप एनेबल CE इनपुट इज अप्लाइड टू आउटपुट बफर्स. When CE bar is equal to 0 or the buffers are enabled, output will be made active. CE bar equal to 0 म्हणजेच काय, CE 1 आहे. लक्षात. N input from invert non-invert matrix. Tri-state buffer. नेक्स्ट काय, आउटपुट थ्रू बफर्स अँड फ्लिप फ्लॉप. लास्ट ब्लॉक काय, आउटपुट थ्रू बफर्स अँड फ्लिप फ्लॉप. इफ PLA devices are used for state machine application, then output circuit consists of buffers and flip flop. The output of OR matrix is connected to input of positive edge triggered SR flip flop. The flip flop are applied to tri-state buffer and the buffer's output are final output, that is F0 to F1. हे सिम्पल आता ज्याने कशासाठी दिले आहे, जर आपण मशीन सायकलसाठी किंवा स्टेट मशीनसाठी वापरत असतो तर त्यांनी दिले. आणि लक्षात थोडक्यासाठी बऱ्यापैकी लक्षात आलं का तुम्हाला PLA मध्ये काय आहे. म्हणजे हे आपण IC असे आहेत की आपण त्याच्यावर सिक्वेन्शियल कॉम्बिनेशन कुठलंही लॉजिक आपण स्वतः जसं रिक्वायरमेंट असेल तसं डिझाईन करू शकतो. तुम्हाला ब्लॉक डायग्रामवर PLAच मोस्टली विचारलेले आहे, जर तुम्ही पेपर काढून बघितला तर. तरी पण काय समजलं नसेल तर विचारा. ठीक आहे. थँक्यू.